माल आपला आला होता, मग काही व्यापारी काय तर सगळं मागेना झाले ते 110 करून जात्याचं माल तर टॉप आहे. बर. काय करावं म्हटलं, मार्केट पुढे थांबलं तर कसं होईल काय? मार्केट पडणार नाही, तुम्ही गडबडता सगळ्या मार्केटला पळालं तर मार्केट ढासळता. त्यामुळे हं, विरळून विरळून जेवढा आपण माल काढू हां. माल तेवढा. थांबवाय गेलं तर 1 महिना थांबतोय अजून. नाही नाही नाही, महिना नाही 2 महिने चालू त्या भाग, पण जे काढ आलेलं ते थांबायचं नाही. हां, हो. बरं. हा, जे काढ आलेलं ते थांबायचं नाही. व्यापारी मार्केट स्थिती ढासळल्या तर नाही नाही, व्यापारी आता रोज रोज एक वेगळं सांगायला लागले. काल परवा दिवशी 120 न मागून गेले बर. आणि तीच व्यापारी आज 110 मागतोय. माल मार्केट रिव्हर्स आले. नाही, आज मार्केट वाढलं उलट. आता मी ज्या बागेत 110 120 ने मागत होतो तिथं जातोय, तर हां, त्या 141 ने रात्री सौदा झाला. आणि एक दुसरीकडे 1 2 3 ठिकाणी सौदे वाढलेले आहेत. काही ठिकाणी आता पडून मागून जर ते त्यांचा हां. फायदा करणार आहे का तुमचा फायदा करणार आहे त्याचा अभ्यास केला पाहिजे तुम्ही. होय, बरोबर. हम्म? बरोबर आहे. मग पण 15 दिवस माल थांबतोय आपला. मग थांबवला तर पुढची नाही, स्थिती काय होईल? पहिली पहिली गोष्ट कसं आहे, जुलै आणि ऑगस्टला सिटिंग भरपूर आहे. पण ते थांबून हां, थांबून सगळ्यांनी एका ठिकाणी आलं तर आपण हां, मंदी नको करायला ना. हां. तेलकटनं ही बागा लय गेलेल्या आहेत तशा. पुढे जाऊ दे, पुढे बोलू दे. हा. हां, तेलकटनी लय बागा गेलेल्या. बर. आपल्यात काय तसं काय नाही. हा, मग तेलकटणी एवढ्या बागा जाऊन फक्त जरा थोडासा पावसामुळे थांबलेले माल आले 4 दिवस, थोडीशी मंदी झाली. पण आता ते पुन्हा. हा. पाठीमागच्या मोठ्या पावसानं हे मालाचा घोळ केला. ₹200 रेट होता. बर आम्ही बर दिलं नाही त्या टायमाला, कच्चा आहे म्हणून जरा थांबून देऊया म्हणलं. बर 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 आणि आता माल जरा जरा यायला लागलाय. मग आता व्यापारी फिरवलं तर ते काय 110 वर झाले. बर 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 बर. मग त्याचमुळं म्हटलं तुम्हाला एकदा फोन लावून, तुमचा व्हिडिओ रोज बघतोय मी. बर बर बर. मग म्हटलं तुम्हाला एकदा फोन लावून जरा मन हलकं करा. नाही नाही नाही, काही काळजी करू नका. पहिली हां, गोष्ट की आता आपल्याला आहे ना, विरळून काढून आपण जर लय ओव्हर होत असेल तर हां, त्या मालांना आपण मोकळं केलं तर घाबरायचं कारण नाही. आणि रेट काय एवढे पडलेले नाहीत, पडणार बी नाहीत. आता थोडेफार हां, जागेपेक्षा तर नक्कीच मार्केटला पैसे होतात लोकांचे. हां. हा, आणि त्यांनी नाही घेतलं आपण काय बागेत ठेवणार आहे का? आपल्याला कुठेतरी न्यावंच नाहीच लागेल. की आपण काय आपण मार्केटला आहेच की. आम्हाला येत नाही, इंदापूर जवळ पडते. बर. इंदापूरला चालू आहे ना मार्केट. हो, चालू आहे चालू आहे. चालते बघू कसं कसं होते बघू, नाहीतर मग मार्केटला काढू. चालेल चालेल चालेल. गाव कुठलं तुमचं? सांगोल तालुका जुनोनी. जुनोनी कोळं. हा. जुनोनी कोळे येते. बर 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 बर. तुमचा सुपर क्वालिटीचा माल असेल तर पुण्याकडे येऊ द्या. जर एक एक नंबर क्वालिटी आहे. व्यापारी आला का बागेत ना हालत नाही. माल एक नंबर आहे म्हणतोय, पण मग रेट असेल म्हणते. मग पुण्याकडे या, पैसे बनतील. आजच्याही निलावाचे व्हिडिओ बघा. थोडीशी हा विरळून काढा, 4 2 दिवस आणि निघून जातात. साईज बी 400 प्लस आहे. बर बर बर. हा, चालेल चालेल, काळजी करू नका. आपल्याला पैसे बनवायचे आहेत, फक्त गडबड करू हा, नका. विरळून काढा. हा, आणि हा. पुण्याकडे जाऊ दे तुमचा माल, पुण्याकडे येऊ द्या. आणि ते पाऊस एक सांगितलं आमच्या सोलापूर जिल्ह्याला. मग आता ते पावसाचा काय परिणाम होईल काय? तेव्हा पावसाचा परिणाम हा होणार की तुम्ही गडबडणार, पटकन मार्केटला येणार आणि मार्केट ढासळणार. त्यापेक्षा ज्याचं नुकसान होत असेल त्यांनी थांबलं पाहिजे. मग नुकसान आपल्याला पावसानं काय होणार नाही, उलट साईज वाढत्या. मग कशाला गडबड करता? हम्म. चालते बघू मग, थांबतो एक 15 दिवस. आता पाऊस काय नवीन आहे का आपल्याला? मागल्या वर्षी तर मे पासून दिवाळीपर्यंत हा, पाऊसच होता. मागच्या वर्षी हा, मे हा. पासून दिवाळीपर्यंत पाऊसच होता. होय. हा, त्यामुळे काय घाबरायचं एवढं? बरोबर, चालतंय. हो 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 हो. ठीक 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 ठीक. व्हेरी गुड.